ऑरेंज चम्मी हे बघा आम्ही सगळेजण आता गोळा खातोय. कोकणात निघाली आमची ट्रिप, सगळे निघालेलो आहोत. आम्ही काय काय धमाल मस्ती करतो तिथे गेले की मी तुम्हाला नक्की दाखवेन. चला बाय बाय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज की नाही आम्ही सकाळी 6:30ला इथे पोहोचलेलो आहोत कोकणमध्ये आणि आता सगळेजण नाश्ता करत आहे. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. हे बघा, हे बघा ईश्वरी आणि ही समृद्धी. कसे झालेत पोहे? छान आहेत ना. ओलं खोबरं आणि शेव घालून दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. बघा आमच्या इथं प्रत्यक्षाचं चाललंय दूध प्यायचं. हा आंबा तुपी आता तुपी आमच्या प्रत्यक्ष पण तिथे हाय गाइस झालं का? आता निघालोय आम्ही बीचवर जाण्यासाठी. आम्ही बीचवर जाण्यासाठी निघालेलो आहोत. बीचचं नाव आहे करते. चला आता पटपट चला, आम्हाला उशीर झालाय. ऊन वाढायला लागले जास्त. काय मुलांची गँग पुढे आणि इथे बघा आंब्याचं केवढं मोठं झाड आहे. खूप जास्त आंबे लागलेले. इथे फणस पण आहे. बरोबर बघा किती सुंदर असं समुद्र किनारा आहे. हे राहिलेले तिकडेच आहेत. पहिलं सांगायचं बाई आम्ही बीच वरती की नाही बॅट बॉल खेळतायत. काही पाण्यामध्ये उभे आहेत. बघा किती मोठ्या समुद्राच्या लाटा आहेत. की नाही आम्ही बीच वर फिरण्यासाठी निघालेलो आहोत. मस्त सगळ्यांनी आवरलेलं आहे. चला बघा किती सुंदर असा सनसेट झालेला आहे. सगळे परत बीच वर जाण्यासाठी निघाले. बघा किती सुंदर असं वातावरण. दुपारी आलो तेव्हा गरम होतं पाणी आणि एकदम थंड होतं. एकदम थंड होतं. हे बघा किती लहरी येतात. हवा पण प्रचंड आहे. बघा आता संध्याकाळ झालेली आहे. इथे मागे बीच वरती सगळ्या रिसॉर्टच्या लाइटिंग वगैरे मस्त चालू झालेली आहे. मस्त भारी वाटतंय आता. हा ना मस्त वाटतंय.
बीचवरून घरी आलेलो आहोत. आता संध्याकाळ झाली, आता सगळेजण चहा पित आहे का नाही. गरमच खूप होत आहे. इकडे सगळे जेंट्स बसले, तिकडे सगळ्या लेडीज. की नाही खूप खेळ खेळलो, त्याचबरोबर खूप सारा डान्स सुद्धा केला, एन्जॉयमेंट केली. आणि आता की नाही आम्ही जेवत आहोत. आज स्पेशल चिकन थाळी आहे आणि दुपारी मच्छी फिश झालं, पण त्याचा मला व्हिडिओची क्लिप काय काढताच आली नाही. इतकी भूक लागली होती की आम्ही विसरूनच गेलो काढायचं. पण आता तुम्हाला मी ही थाळी दाखवते. बघा हा बसलाय, कसा झाली ही थाळी. सकाळची थाळी आपण दाखवू शकलो नाही. हा ना, सकाळची नाही. उत्तम होती, ती राहून गेली. त्यात पॉपलेट, सुरमई, बांगडा या माशांचा समावेश होता. मला कमी लागतो ना. कशी झाली. अगदी छान. छान मग अजून टेस्ट करायची. हे बघा तू खातो का? मस्त लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी. आता जेवायला सुरुवात करतो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता की नाही आम्ही सकाळी बीचवरती जाऊन आलेलो आहे. जास्त काही पाण्यात गेलो नाही, पण मस्तपैकी ना रील्स वगैरे काढून आलेलो आहोत. आणि आता घरी आल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झालो आणि आता आवरून झालेलं आहे आमचं मस्तपैकी. आणि आता आम्ही जाणार आहोत पालघरला. हो ना, पालघरलाच निघणार आहोत आम्ही आता थोड्याच वेळात. बाकीच्यांचं आवरत आहे आणि इथे आंबे काढण्याचा प्रयत्न चालू आहे, तो तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे आहे ना वरती आंबे आहे, ते आंबे काढायचा प्रयत्न चालू झालेला आहे सगळ्यांचा. ह्याच्यावरती त्या झाडाचे आंबे पडलेले आहेत मोठे मोठे असे आणि पिकलेले आहेत मस्तपैकी, ते काढतायत. अरे वा, दाखवा तर लागणार आहे. बघू ना एक मिनिट. हापूसचा रत्नागिरी आंबा. बघा किती छान आहे, केवढा मोठा आहे. घ्या, चला सुरी घ्या. आता आम्ही आंबा खाणार, या आंबा खायला. धुवून घ्या. चला. आंबा खायचा का कोणाला, बाहेर या बरं का. पण इडाळल्यागत खालचा वास येत आहे. काढला झालं. झालं का नाही काढ की फोटो काढायचं. जाऊ. हे बघा, आजोळ मामाचं गाव. इथे आम्ही एक दिवस काढला, खूप छान होतं. नाश्त्यापासून जेवणापर्यंत खूप छान अशी आम्हाला अरेंजमेंट करण्यात आली होती राहण्याची. बाहेर बसायला तुम्ही बघितलंच असेल, केवढं मोठं पटांगणसुद्धा होतं. आणि त्याचबरोबर इथली सर्व्हिस खूप छान आहे. हे त्यांचं दुकानसुद्धा आहे बाहेरच्या साईडला. आणि आतमध्ये राहण्याची सोय आहे, खूप सुंदर अशी राहण्याची इथे सोय आहे. आणि समोर पटांगणामध्ये आम्ही, खूप मोठं पटांगण असल्यामुळे काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे खेळ खेळता आले, जेवता आलं. आणि रात्रीच्या पण आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. हे याचा खूप जास्त चांगला फायदा होतो. वरती आंब्याची झाडं वगैरे आहेत. निसर्गरम्य असं तुम्हाला ठिकाण हवं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. हे बघा, इथे आतमध्ये सगळे रूम आहेत. आतूनही खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. आणि त्याचबरोबर इथे
आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. हे बघा आता आम्ही निघालोय. कुठे निघालोय आता? दिव्यागर बीच. चला सगळ्यांनी आवरून घेतलंय. आहे वरती दिसताय की. चला निघालोय. आपापल्या बॅगा उचला. चला चला. हे बघा आमच्या वहिनी किती सुंदर आवडले. फोटो नाही व्हिडिओ या सेंड कर ना फोटो. होता एक्सपिरियन्स इथे राहण्याचा. मस्त छान खूप छान वाटलं इथे. आणि इथे स्पेशली ते बाहेर असं बांधलेलं असल्यामुळे आम्ही जास्त करून इथेच टाइम घालवला. आता सगळे चला आतमध्ये वहिनी. चला चला पटापटा. अरे वा हे बघा. बाप्पा मंगल मूर्ती. चला निघालो आम्ही. आम्ही मध्ये ब्रेक घेतलाय सगळ्यांनी. थोडस थंड घेतलंय. रुद्र अख्खं दुकान चालवलंय काय? दुकान हे रुद्राला माळ घाला. माळ त्याच्याकडे आता फोटो काढ. हे बघा गाड्यांची किती जास्त लाईन लागली. तेवढ्या वेळामध्ये ते सगळेजण गोळा खातायत आता. हे बघा आम्ही सगळेजण आता गोळा खातोय. या गोळा खायला. हे बघा उडवत जाशील की माणसं. हे बघा आता सगळे निवांत झाडाखाली उभे राहिले. काही बसलेत कारण की गाड्यांची लाईन बरीच मोठी असल्यामुळे आम्हाला जरा वेळ लागणार आहे. आणि गाडीमध्ये प्रचंड गरम होत आहे म्हणून आम्ही थांबलोय आता सावलीला. आता 1-1.5 तास काय आमचा नंबर लागत नाही. त्यामुळे आम्ही 1-1.5 तास तिथे थांबणार. हा आणि अशा प्रचंड गरमीमुळे वातावरण अगदीच दमट आणि आंबट ओले झाले आहे. आंबटोले. हा गोळा खाल्ला. कसा होता गोळा? एवढे सगळे आंबे आम्ही घेतलेले आहेत इथे. बघा अशा ठिकाणी येऊन आंबे घेतले की किती स्वस्त पडतात. 1000 रुपयात पूर्ण आम्ही एवढे आंबे घेतले. 6 ते 7 डझन आंबे असतील. हे बघा आता आम्हाला हे क्रॉस करून ते पुढच्या बंदरावर जायचं आहे ना. आता ती बोट एक गेलेली. आता ती पुन्हा रिकामी झाली की पुन्हा आम्हाला नेण्यासाठी येईल. हे बघा किती प्रहरात किती छान वाटते. सगळेजण आलेले आहेत. बाकीचे सगळे बसले. आम्ही ते हरिहरेश्वर मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहोत. हा आजूबाजूचा परिसर आहे. दिवसभर प्रवास करून आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. इथलं मंदिर मी तुम्हाला दाखवते. हरिहरेश्वर मंदिर कुठे? 3 कळत दिसत का? हो
हे हरिहरेश्वर मंदिर आहे. आता किती सुंदर असं मंदिर आहे आणि इथं आमचं दर्शन करून झालेलं आहे. बाकीचे सगळे इथे खाली बसलेत. आमचं की नाही दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही इथे बीचवर निघालेलो आहोत. खूप छान मंदिर आहे आतूनही आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. बघा आजूबाजूला तुम्हाला दिसेल की खूप जास्त भाविक आलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती आणि गर्दी खूप होती. आम्ही आलो तेव्हाच बऱ्याच गाड्या आल्या आणि आता अजूनही गर्दी चालूच आहे. म्हणून आता लवकरच आम्ही इथून निघणार आहोत. जाऊ दे रे, एवढी पळवता येते तेवढी पळव. मध्ये कोण अजून आहे ते उडवून आपलं ते काय रे. पाण्यात पोहून झाले, राईडही खेळून झालेले आहेत. आता आम्हाला जरा भूक लागली म्हणून आम्ही मॅगी खायला आलेलो आहोत. तर समुद्राच्या किनारे मॅगी खायची मजाच खूप वेगळी असते आणि आता मॅगी बनत आहे. प्रचंड भूक लागते, तर कधी येते असं झालंय. आता मॅगी खायचं आणि मग घरी जाण्याच्या प्रवासासाठी निघायचे. आता 2 दिवस झालं खूप सारे फिरलेलं आहेत. आता घरी जाणार आहोत.